कोल्हापुरातील चंदनगडच्या अथर्व दौलत कारखान्याचा वाद मिटला। कामगारांच्या मागण्या प्रशासनाने केल्या पूर्ण। आजपासून पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू होणार। कर्जमाफी करताना जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ द्या, तसेच नवीन कर्ज देण्याचा धोरण आखा। बच्चू कडू यांची सरकारकडे मागणी। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। अंबड न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी। मुंबईतील सीएसएमटी स्थानकातील आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल। सीआरएमएस युनियनच्या 2 जणांविरोधात गुन्हा दाखल। पालघरमध्ये छेडा फूड्स कंपनीमुळे ग्रामस्थ त्रस्त। शेतामध्ये सांडपाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। कारखान्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। साखरपुडा करून परतत असताना तिघांवर काळाचा घाला। नाशिकच्या कात्रणी गावाजवळ भरधाव कारचा अपघात। अपघातात नवरदेवासह तिघांचा मृत्यू। मुंबईच्या अंधेरीत बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड पडून एका व्यक्तीचा मृत्यू। अमर आनंद पगारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळकटमध्ये बिबट्याचा भरवस्ती संचार। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी। पुण्यातील कोथरूडमध्ये टवाळखोरांकडून दहशतीचा प्रयत्न। तोंडावर मास्क आणि हातात हत्यार घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फोडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।